सोनेरी पहाड़द्वारे आयोजित फ्लॉलेस मिस मिसेस किड्स इंडिया फॅशन शो बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड 2024 एक भव्य कार्यक्रम सोनेरी पहाड़ संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखा भोंगाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित फ्लॉलेस मिस मिसेस किड्स इंडिया फॅशन शो आणि बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड 2024 हा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहाने संपन्न झाला। या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड अभिनेता श्री सचिन दानाई, धरमपेठ महिला बँकेच्या अध्यक्षा निलिमा बावणे, बिझनेस वुमेन दीपावली चौधरी, मिस एलिया बोरकुटे यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि स्पर्धकांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला। त्यात डॉक्टर निखिल काकानी, देवेंद्र तळेकर, माही पुरी, रितेश नायर, रोशनी हिरानवार, डॉक्टर संगीता कुडके, डॉक्टर सविता बेदरकर आणि अल्पना धुवादपार यांचा समावेश होता। सोबतच सोनेरी पहाड़च्या ब्रँड अँबॅसेडर अनुपा बदवाईक, जयश्री पजई, कनक पोहेकर, सरला फरकडे, संजीवनी चौधरी, डॉक्टर करिश्मा कांबळे, पनेरी धोमळे, नंदकिशोर चौधरी, रोहिणी बदवाईक, पूनम आश्रंकर आणि वर्षा तिवाकर, आयशा खान आणि सानिया खान यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाच्या आयोजनात स्पोर्टिंग पार्टनर म्हणून मालाबार गोल्ड अँड डायमंड्स, LG फ्लोरा मोमेंट्स, RK हिअरिंग्स, येहिबा हिरे फाउंडेशन, सोनरूपम, साज सोनरूपम यांचा मोठा सहभाग होता। फॅशन शो साठी आउटफिट पार्टनर ड्रेसोमोनिया, सारंगी, सखी हेवन, हब कलेक्शन आणि ईशमणिया हे होते। तसेच मीडिया पार्टनर म्हणून शंखनाद न्यूज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मेकअप पार्टनर इसास अकादमीने शो मधील स्पर्धकांना आकर्षण बनवण्यासाठी मोठी भूमिका निभावली। फॅशन शो मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत स्पर्धकांनी सहभाग घेतला। त्यात मिस कॅटेगरीमध्ये शोच्या टॉपर प्रार्थना लांजेवार आणि जान्हवी मेश्राम होत्या, तर मिसेस कॅटेगरीमध्ये डॉक्टर रीती चौधरी यांनी टॉप पोझिशन मिळवली। किड्स कॅटेगरीमध्ये शिवांश सुरकर आणि अदिरा हे शो ओपनर होते, तर गौरी चौधरी ही किड्स कॅटेगरीची टॉपर ठरली। फॅशन शोच्या कोरिओग्राफी कल्पना पारे त्यांनी केली होती, तर परीक्षण म्हणून प्रार्थना मेश्राम, डॉक्टर रश्मी तिरपुडे, सोहेल शेख आणि अनुरिता ढोलकिया यांनी सहभाग घेतला होता। एकूण 53 स्पर्धकांना या शो मध्ये आपला सहभाग नोंदवला होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँकर मोनोलिसा यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले, तर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात मनीष पडोळे, शिल्पा मेश्राम, रीमा उके, सपना गायकवाड, स्मिता कौर, रसिका खडसे, शुभांगी गाडगे, सोनल महालकर, अंकिता भोंगाडे आणि संकेत यांनी मोलाचे योगदान दिले। नमस्कार, मी अभिनेता सचिन दानाई फ्रॉम मुंबई। आज मी इथे एका सोनेरी पहाड़ प्रेझेंट्स फ्लॉलेस मिस मिसेस अँड किड्स इंडियाच्या शोमध्ये मी आलो आहे। खूप मोठा फॅशन शो आहे आणि बेस्ट अचिव्हर अवॉर्ड्स पण आहे। आणि इथे येण्याचं कारण म्हणजे रेखा जी आहेत हे ऑर्गनायझर आहेत आमचे आणि या शोचे। आम्ही पाठीमागे भेटलो होतो, पण हा आमची नुकतीच दुसरी भेट आहे। अत्यंत मजेदार आणि एवढी छान भेट, कारण की त्यांच्या होमटाऊनमध्ये म्हणजे नागपूरमध्ये हा शो होता आहे आणि मी मुंबईमध्ये असल्यामुळे नागपूरला येण्याचं मला एक संधी मिळाली। आणि त्याच्यामध्ये नागपूर हे शहर अप्रतिम आहे। विदर्भामध्ये नागपूर आणि एवढं अप्रतिम जेवण खाणं आणि इथले सगळ्यात स्पेशली लोक खूप छान आहेत। आणि मी लातूरचा आहे, मी लातूरचा म्हणजे मराठवाड्यामधला, आणि मराठवाड्यातून विदर्भात येणं आणि इथं लोकांशी भेटणं आणि आज एक मराठी माणूस म्हणून खूप छान वाटतं। सो हा एक शो करण्याचं कारण म्हणजे हे ॲज ए सोशल वर्क आणि खूप काही लेडीजला आणि समाजाला खूप काही करतात, त्याच्यामधून एक असा एक फॅशन शो असा आहे प्लॅटफॉर्म की लग्नानंतर पण लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि असा एक प्लॅटफॉर्म आज इथे आहे। तर कसं म्हणजे आज मी तर आलोय, मला खरं खूप छान वाटलं बरं का। थँक्यू मला बोलवल्याबद्दल। नमस्ते, मी रेखा भोंगाडे। आज हा शो जो मी केलेला आहे इथे मला पण खूप छान वाटलं। खूप छान छान कंटेस्टंट आहेत माझ्या, आणि सचिन दनाई सर हे मला भेटले पण अगदी डाऊन टू अर्थ, म्हणजे असं मला वाटलंच नाही की म्हणजे खूप मोठा अभिनेता आहे आणि खूप असं त्यांना, नाही तर कसं असतं ना लोकांच्या खूप डोक्यात शिरतं सक्सेस, पण बिलकुल नाही। म्हणजे खूप साधं भोळ अगदी मराठी माणूस आणि खूपच चांगलं। त्याच्यामुळे मला म्हणजे कोऑर्डिनेशन करायला पण खूप बरं वाटलं। मी यांच्यासोबत म्हणजे खूप अशी काय म्हणतात त्याला अगदी खुल्ली, तर त्यामुळे मला असं वाटलं की यांना आपण बोलवावं जरा,
पहिल्यांदा मला काही लोकांनी म्हटलं की सचिन दणाई आम्ही ओळखत नाही, अरे तुम्ही यूथ द्या त्यांना ओळखाल आणि मॉडेल पण आहेत बरं का. तर माझा जो फॅशनशी रिलेटेड हा जो शो होता फॅशन शो, म्हणून त्यांच्या याच्याशी मॉडेल याच्याशी तो निगडीत असल्यामुळे मी त्यांना खूप म्हणजे यांनी बोलवलं की नाही सर तुम्ही या, आणि त्यांचं खूप बिझी शेड्यूल असते त्यामुळे वेळात वेळ काढून ते इथे आले, त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि माझ्या सर्व पार्टिसिपेंटचे आणि यांनी कळत न कळत ज्यांनी मला साथ दिली त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आणि शंखनाद जे आवाज सत्याचा, आणि खरंच आवाज सत्याचा उठवलाच पाहिजे, म्हणून शंखनादची पण मी खूप खूप आंबोरे सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचे मी आभार मानते. धन्यवाद. त्यांची खूप मेहनत आहे आणि हे सगळे जे न्यूज ह्यांचे अपडेट्स खूप लवकर असतात आणि मी बघून आहे आणि इथं आल्यानंतर प्रत्यक्षात त्यांच्यासोबत मी आज आहे. थँक्यू सो मच. त्यांना तुम्ही असंच सपोर्ट करा आणि यांचे न्यूज बरं बघत राहा. अपडेट्स खूप छान असतात आणि अशाच प्रकारचा अपडेट आमच्या शोचा पण आहे. सो थँक्यू सो मच शंखनाद, आवाज सत्याचा. हो. आणि अजून एक मला सांगायचं होतं की माझी जी टीम जी माझ्यासोबत आहे, माझी तर मेहनत आहे पण माझ्यासोबत माझ्या टीमची पण मेहनत आहे. जे कोरिओग्राफर ज्यांनी केलं कोरिओग्राफ कल्पना परात आणि डॉक्टर रितू चौधरी यांचं अप्रतिम कोरिओग्राफ आहेत. खूप सुंदर सुंदर त्यांनी हे केलं. निसास अकॅडमीचे मी पण आभार मानते. ज्या माझ्या फॅशन डिझायनर आहेत, एकता रायकवार, ईशा पार्शिवणीकर, चंपा सरकार मॅम, दीपिका राठोड, सारंगी, सरला पांडे यांनी पण खूप सुंदर सुंदर ड्रेसेस, डॉली चौधरी यांनी पण खूप सुंदर सुंदर ड्रेसेस माझ्या पार्टिसिपेंटला दिलेले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वांचे मी आभार, ऑडियन्स आणि सर्व पाहुण्यांचे आभार मानते. धन्यवाद.